नमस्कार सर. हा नमस्कार, बोला ना. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज सकाळी सूर्यदर्शन झाले. आज 1 1 ऑगस्ट 2026. तर काय होणार आणखीन 4 दिवस, 1 ऑगस्ट, 2, 3 आणि 4. दररोज 15 मिनिटाचा, 20 मिनिटाचा असाच पाऊस काय होणार आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन पडणार आहे. हो सर, आता पडला खूप आज. मोठा पडणार नाही, मुसळधार नाही पडणार, काही नाही. तर हा. शेतकऱ्यांना म्हणा की आता जशी वेळ भेटेल तशी शेतीची कामे करून घ्या. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, 5, 6, 7च्या दरम्यान सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली, वाशिम, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, भंडारा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, अर्ध्या अर्ध्या तासाचा चांगल्या सरी येतील. म्हणजे 5 ऑगस्ट 6, 7च्या दरम्यान. कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा धोका आहे का? सध्या अतिवृष्टीचा धोका नाही. आता आता आजपासून उद्यापासून आता हवामान कोरडं होत जाणार आहे सगळीकडे. मराठवाड्यात आणि विदर्भात कशा प्रकारचा पाऊस राहील? आता सध्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये ना आता जास्त नाही, उगा 10-20 मिनिटाचा पाऊस पडत राहील. ओके सर. आणि याच्यानंतर आता काय 15 तारखेच्या नंतर परत एकदा वातावरण चेंज होईल. आणि ऑगस्ट मध्ये एक मोठा पाऊस येईल. आता जसं पडला का तसं जुलैमध्ये, ऑगस्ट मध्ये एक येईल. आणि सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. यंदा एकूण मान्सून सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे का? हो, सरासरी इतका राहीलच, 1-2% वाढेल देखील. ओके सर. कोणत्या जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते? आता सध्या आजच्या नंतर काय होईल, सगळीकडेच पाऊस निवळणार आहे. म्हणजे वातावरण कोरडं होणार आहे. त्याच्यानंतर काय होईल, आता राहिलं सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, आता 7, 8, 9च्या दरम्यान परत काय होणार, आता तिकडून दक्षिण महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सून जरा सक्रिय होणार आहे परत पाऊस. कोणत्या भागात अजूनही पावसाची कमतरता राहू शकते? सध्या फक्त आता सोलापूर जिल्ह्यात होते ते कालच्या पावसानं बरंच कव्हर झालंय. हा. आता पुन्हा नंतर पाऊस येणार आहे. ते जे आतापर्यंत वंचित राहिलेले होते जिल्हे, नंदुरबार जिल्हा एक होता, जळगाव होता, कालच्या याच्यात जवळपास 400-400 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे ते सगळं कव्हर झालं. तसंच आता काय होणार, सोलापूरचं, लातूरचं, बीडचं, धाराशिवचं हे मात्र पुढच्या याच्यात कव्हर होऊन जाईल. फवारणी आणि खत देण्यासाठी योग्य दिवस कोणते? आता उद्यापासून काय होणार, दुपारनंतर ऊन पडणार आहे. हं. मग जशी वेळ भेटेल तसं सकाळ, माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी सकाळी सकाळी लवकर जायला पाहिजे. कारण की ना 2-2:30च्या नंतर जर हे केलं तर लगेच पाऊस येणार आहे. त्याच्यामुळे लवकर गेलेलं फायदा फवारणीला. ओके सर. ठीक. ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचते. धन्यवाद. धन्यवाद सर. ठीक.